आता आज आम्ही गेलते भाऊ सावद्याला पादुका दर्शन सोहळ्यासाठी आणि तडी आमच्या सोबत असा किस्सा झाला की तुम्हाला काय सांगू। पहिले तर आपला लाल घोडा घेऊन मी इकडे आला शनी मंदिराजवळ भैयाला घ्यासाठी। भैयाने त्याच्या सफेद शर्टाला अडून कडक इस्त्री मारली जॅकेट घालतोय वरून। म्हटलं काय काय गोटा आहे म्हणणं भाऊ थंडी वाजते म्हणे मला जॅकेट घालून घेऊ दे। मतलब पुऱ्या गावाची थंडी तुझ्यावर चालली आहे। मग काय बसाडला खंजिऱ्याला आपल्या लाल घोड्यावर लाल घोडा पलटून आम्ही सीधे डापोडाव निघाले भाऊ सावदा जायसाठी। 11:30 वाजून गेले ना मोबाईल रस्त्यानंच जात होते। भैया म्हणतो 1 वाजताची माझी गाडी आहे म्हणे दोस्ता मला जळगाव जाणार आहे म्हणे। म्हटलं तू कशाला ताण घेतो बे तडलोक तुम्ही तुला वापस घेऊन येईन म्हटलं। मग काय आपला लाल घोडा पळाळत आम्ही सीधे येत आले सावद्यामध्ये। आधी आपला लाल घोडा साईडला पार्किंग करून दिला आणि आम्ही निघाले व पायी पादुका दर्शन सोहळ्या ठिकाणी जायसाठी। मग तेवढ्यात हे मित्र भेटले त्या मित्रांनी भेटून इकडे पुढे आला आणि दोस्त आहे हो तुम्ही पाहू शकता रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या पादुका दर्शन सोहळ्यासाठी केवढी गर्दी होती। तर चला म्हटलं आपुबी मध्ये जाऊन दर्शन घेऊन घेऊ। इकडे आले तर आधी तर लयच गर्दी होती। मग काय बघ दुरूनच दर्शन घेतलं आणि हे पाहू शकता तुम्ही सर्व भाविक भक्त बसले होते आणि आमच्या जवानले जाणं होतं जळगावले त्याच्यासाठी। म्हटलं चला तर आपण निघू। तेवढ्यात आम्हाला मनोदादा ते भेटले। मनोदादाला तेले भेटला वो म्हणता म्हणत काय वो चालला का म्हटलं हा वा म्हटलं आमचा जवान जातोय जळगावले त्याची रेल्वे म्हटलं ना आधी सावद्यामध्ये काही ते रेल्वे थांबत नाही म्हणून आम्हाला जाणार रावेरले। मग काय बघ तडून आपला लाल घोडा काढला सावद्याला केला टाटा आणि सीधा पळाळत आम्ही येत्र आले रावेर मध्ये। चाल म्हटलं वो दोस्ता तुला सीधा स्टेशनवर सोडून देतो। अरे म्हणे यार 1 वाजला ना म्हटलं चालना बे बारे टाइम आहे म्हटलं। मग काय बघ आम्ही तर येऊन गेले बराबर टायमावर स्टेशनवर। बाकी गाडीचा काही पत्ता नव्हता। म्हटलं चला या गोडूर आता कचोऱ्या मारून देऊ। स्टेशनवर आले तर कचोरी खाल्ली बो। तेवढ्याच आमचा जवान म्हणतो का रे भाऊ आता हे रेल्वे तर म्हणे 2:30चा टाइम दावते। म्हटलं घ्या मग म्हटलं एक काम कर ना तू अडीच थांब ना म्हटलं गाडी आली की चालला जातो। अरे नाही रे म्हणे कोण थांबीन म्हणे अडी इथला जाईन मी बी गावात येतोय म्हणे। अरे म्हटलं भैया तू भर थंडीमध्ये तुला बर्फावर बसाडवा असे काम करतो म्हटलं मित्रा चाल म्हटलं भो। मग काय भाऊ आम्ही तडून शिदे आले इकडे गावामध्ये आपल्या शॉपवर पप्पासाठी ना ललितासाठी 2 कचोऱ्या आणल्या होत्या भाऊ स्टेशनहून। म्हटलं मारून द्या तुम्ही। तेवढ्यात हे आपलं पार्सल आलं तिच्यामध्ये शर्ट आलं कसं काय शर्ट एकदा कमेंट मध्ये सांगून द्या। तेवढ्यात हे मित्र आले हरताळ्याहून हे आपल्या गिव्हअवे मध्ये विनर झाले त्याला त्याचं गिफ्ट देऊन दिलं। आजसाठी एवढंच दोस्ताला भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये।